कोविड-19च्या महामारीमुळे संपूर्ण जग ठप्प झालेले आहे. शिक्षणाची प्रक्रियाही थांबलेली आहे. त्यामुळे माननीय आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार अनलॉक लर्निंग उपक्रम सुरू झालेला आहे. शासकीय आश्रमशाळा, इंग्रजी माध्यमाच्या निवासी एकलव्य शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रवाहात ठेवणे हा उद्देश अनलॉक लर्निंगचा आहे. डहाणू प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या मार्गदर्शनानुसार शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अस्वाली तालुका डहाणू जिल्हा पालघर या शाळेमध्ये अंमलबजावणी चालू आहे. त्या अंतर्गत शाळा व्यवस्थापन समिती, शालेय कर्मचारी, स्वयंसेवक हे कोविड-19 अनलॉक लर्निंग माननीय जिल्हाधिकारी पालघर यांनी पारित केलेले आदेश इत्यादी बाबतची माहिती देतात. सहाय्यता कक्षामधून विद्यार्थ्यांना फोन करून आरोग्याची चौकशी केली जाते. प्रकल्प कार्यालयामार्फत पुरवण्यात आलेले शैक्षणिक व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवले जातात. त्याचबरोबर इयत्ता 11वी कला व विज्ञान शाखेमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावेत याबाबतचे आवाहन करण्यात येत आहे. सदरच्या उपक्रमास विद्यार्थी व पालकांचा प्रतिसाद उत्तम मिळत आहे. सर आणि मॅडम आमचे पाड्यावर आले, आम्हाला पुस्तके दिली, शिकवले, व्हिडिओ दाखवले, आम्हाला बरे वाटले, आमचा अभ्यास झाला. जर मला शिकून खूप मोठे व्हायचे आहे. जर सर आणि मॅडम आमचे पाड्यावर आले नसते तर आम्हाला गुरे आणि बकरे चरायला रानात घेऊन गेलो. आमच्याकडे मोबाईल नाही आणि सर लोक पाड्यावरती येऊन शिकवतात. पोरांना आम्हाला फार चांगलं वाटतंय, कारण आमची पोरं रानात किंवा गुरे चरायला गेले असते तर सर लोकांनी सांगितलं आणि मास्क लावायला सांगितलं. तेव्हा मास्क लावतात, पोरं हात धुतात, अभ्यास करतात आणि 2 लोकांमध्ये अंतरावर राहून शिकवतात. ते आम्हाला फार चांगलं वाटतं. माननीय प्रकल्प अधिकारी यांच्या सूचनेनुसार आम्ही गाव पाड्यांवर जाऊन विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांना कोविड-19 बाबत घ्यावयाच्या दक्षतेची माहिती देतो. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची चौकशी करतो. विद्यार्थ्यांच्या मूलभूत अध्ययन क्षमता जसे की लेखन, वाचन, आकडेमोड याबाबत मार्गदर्शन करतो. मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्हीद्वारे प्रकल्प कार्यालयाने पुरवलेले शैक्षणिक व्हिडिओ दाखवून ते समजावून देतो. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला आहे. अंगणवाडी, घराचा वरांडा, झाडाखाली, मोकळ्या जागेत विद्यार्थ्यांशी संवाद साधतो.